अरे बघा कुठे कुठे गेलीये गेली करुणा? आता बघा आत्याला न विचारता आमासनीच खोदून विचारते की कुठं गेली. अरे काय ना काय तर घरामध्ये गोंधळ झालाच असेल ना. हा कवा बाळा पळून जातो, हा कवा कळून पळून जाती. भीम! काल रात्री तर गोंधळ चालला होता. कुठे ऐकायला गेली येत होतं. करुणा? अरे आला बाळा आला बघ. कुठं हाय करू ना? मी सर्व ठिकाणी बघून आलो, ती कुठंच नाही भेटत आहे. या येई तर मी तिला मारलं पण नाही आहे आणि ओरडलो पण नाही. याचा अर्थ ती माझ्यामुळे तर नाही गेली आहे ना. तिला शोधायची जबाबदारी तुझी आहे भीम. तुझा सल्ला मागितला का कुणी? जेवढं सांगितलंय तेवढंच कर, नाहीतर कुठं स्वतःचं डोकं चालवण्याच्या नादात नवऱ्याला नाही गमावून बसशील. मोठी क्रांतिकारी बनत होतीस ना. घरी चल, दाखवतो. चल. नाही, हात सोडा माझा. तू जर मला अजून एकदा चहा प्यायला सांगितलास ना, तर मी इथंच सगळ्यांसमोर तुझा कानाखाली वाजवन. कर ऊर्जा केंद्रित आणि सोडव तुझा हात माझ्या हातातनं. बाळा शांत हो. शांत राहू? आत्या इथं माझी बायको पळून गेली आणि तुम्ही म्हणतात शांत राहू? जेव्हा ताई होत्या तेव्हा त्यांची कदर नव्हती, मग आता का काळजी करताय? काळजी करतोय कारण ती माझी बायको आहे. ती माझ्यामुळं नाही गेली आहे इथनं. जर माझ्यामुळं जायचं असतं तर खूप आधीच पळून गेली असती. आता तर तुमच्यासोबत होते ना, तर मग का पळून गेली? मला काहीच नाही माहित. तिला शोधून आणण्याची जबाबदारी तुम्हा लोकांची आहे. शोधून आणा तिला. हे थांब. पळून कुठे जात आहेस? हा उधारी द्यायची वेळ आली तर नवऱ्याला सोडून जात आहेस? नाही, म्हणून नाही जाते. प्रेम करते म्हणून समजू शकते की माझं त्यांच्या संग राहण्यानं त्यांना यो त्रास होईल. एवढं प्रेम करतेस तुझ्या नवऱ्यावर, कानपाडात खाऊन सुद्धा तू दोघांबद्दल विचार करतेस. बाई आहे, नवऱ्यावर प्रेम करणं कसं सोडू शकते? नवरा वाटला तर कसा पण असो, मारझोड करू किंवा काहीही करू, पण बायको कवा बी आपल्या नवऱ्यासाठी जीव देऊ शकते. म्हणजे बाळासाठी तू तुझा जीव पण देऊ शकतेस? भाई देऊ शकते. बर मग तर चल. काय? चल. तुम्ही हे काय करताय? तू चल माझ्या बरोबर. तुम्ही हे काय करताय? इथे उभी राहा, मी लगेच आले. माझी वसुली मी वेगळ्या पद्धतीने करते आणि ही गोष्ट सर्व गल्लीला माहित आहे. हे घे, विष आहे यात. जर नवऱ्यासाठी जीव पण देऊ शकतेस तर त्याची उधारी माफ करण्यासाठी विष पण पिऊ शकतेस. पिऊन घे, मी बाळाची उधारी माफ करते. विचार काय करतेस? कानपाडी खाऊन पण तुझ्या नवऱ्यावर प्रेम करतेस ना, तर पी पी हे विष. करुणा! मला असं वाटतंय की वहिनीला असं वाटत असेल आपण त्यांना स्टेशनच्या दिशेने शोधणार, तर त्या तिथे नसतील गेल्या. आपण कुठल्या दुसऱ्या दिशेने जाऊन शोधूया. तुला एवढीच समज आहे तर हे पण सांग की ती कुठं गेली असेल. मला वाटते बंदराच्या रस्त्याला जाऊन बघूया. वय बरोबर बोलते, तिथेच जाऊया. थांबा बाळा दादा, आधी तुम्ही हे सांगा की तुम्ही शोधताय कोणाला? आपल्या बायकोला का त्या बाईला जिला तुम्ही आपल्या सोयीनुसार ओरडू शकाल, मारू शकाल? वटवट करायला येईल नाही आता. चला इथनं.
माझ्याकडे एवढा वेळ नाही की दिवसभर इथे उभी राहू. विष पिणार की नाही? जर हा तर पिऊन टाक. उधारीचा विषय संपला. आणि जर हे विष नाही पिणार तर आत्ताच्या आत्ता माझ्या माणसांना पाठवून बाळाला उचलून आणायला लावेन. आणि मग त्याच्या बरोबर माझी माणसं काय करतील, त्याची किती हाडे मोडतील हे मलाही नाही माहित. घ्या, आलोय मी. काय करायचं ते करा माझ्यासोबत. पिऊन घे. पी, मग मी तुझ्या नवऱ्याला सोडून देईन. करुणा, काय झालं तुला? रमा सांगत होते की तू बेसूद झाली आहेस. जर तुला बरं वाटत असेल तर उठ आणि चल माझ्या बरोबर. तुला इथं रोज रोज बेसूद पाहून मला चांगलं वाटेल का? मी तुझ्या समोर हात जोडतो, आता इथून चल. मी तुला असं नाही पाहू शकत. आणि जर हे विष नाही पिणार तर आत्ताच्या आत्ता माझ्या माणसांना पाठवून बाळाला उचलून आणायला लावेन. आणि मग त्याच्या बरोबर माझी माणसं काय करतील हे मलाही नाही माहित. माझ्या नवऱ्याला वाचवायला मला हे विष प्यावंच लागेल. हाच एका बायकोचा धर्म आहे. करुणा नाही. वहिनी, हे काय करता तुम्ही? अहो, विष आहे त्यात. करुणा, करुणा, करुणा उठ. करुणा, काय झालं? करुणा, जर हिला काय झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. अरे जा जा जा, तुला काय करायचे आहे ते कर. ऐका, सोडणार नाही मी तुम्हाला. लक्षात ठेवा तुम्ही. बाळा दादा, ताईंचा श्वास चालत नाहीये. काय काय? करुणा, नाही करुणा. करुणा, करुणा, ताई, करुणा उठ. करुणा उठ. करुणा, असं मला सोडून नाही जाऊ शकत. करुणा उठ. करुणा, मी तुझ्या समोर हात जोडतो. मला असं एकट्याला सोडून नको जाऊस. करुणा, रामजी भाऊ, मीराताई, फुलियाताई, डलिया अम्मा, लवकर इकडे या. काय झालं? करुणा मेली. काय? काय बोलतेस तू? ताई, ती जी उधारीचे पैसे देणारी बाई होती ना, तिनं करुणाला सांगितलं की तू विष पी तर ती बाळाचं कर्ज माफ करेल. म्हणून करुणाने विष पिलं आणि ती मेली. कुठे आहे ती आता? तो जो बंदरचा हवाला रस्ता आहे ना, तिथंच. बाळाने माझ्या सुनेला मारलं. आज मी त्याचा न्याय करणारच. चल मीरा.
फुलिया चल आपण बी जाऊया लवकर चल. हा डली अम्मा चला. अरे कुठे चला, सवय झाली आहे तुम्हा लोकांना तमाशा बघायची. जी मेली ती माझी सून होती, पण मी आता नाही जात आहे ना. आणि तुम्हीच लोक चालले. अरे त्या करुणासोबत हेच होणार होतं. जे भीम आणि रामाच्या बोलण्यात अडकले ते गेले. आणि जेव्हा जिजाबाई नाही जात आहे तर बाकीच्या जाण्याची काय गरज आहे? हा? जे काही झालंय ते माहित होईलच ना. हा? मनोहर भाऊ, चला आपण दोघं जाऊया. यांच्यातलं कोणीच जाणार नाही. बरोबर म्हणतोयस नंदू. ज्यांना नाही जायचं ते नाही जाणार. आपण तर नक्की जाऊ. चल. फुलिया आणि दलिया अम्मा, लय भावुक होऊ नका. अरे समाधानानं वाट बघा जरा. अरे तिथं जाऊन करुणाचं मेलेलं शरीरच बघाल ना. आणि ती लोक बी करुणाचं शरीर घेऊन इथंच येतील. तर इथंच बघूया. करुणा, करुणा, असं मला सोडून नाही जाऊ शकत. करुणा, उठ करुणा. मी तुझ्या समोर हात जोडतो. मला असं एकट्याला सोडून नको जाऊस करुणा. उठ जा. मी एकटं नाही जगू शकत तुझ्याशिवाय. करुणा, असं एकट्याला सोडून नको जाऊस. करुणा, करुणा, उठ करुणा. ऐका, आता तर तुम्हासनी माझ्याशिवाय जगावं लागेल. मी मेले. आता तुम्हाला हवं तसा जगू शकता. जे मनाला वाटेल ते करा. आता तुम्हाला थांबवणारा कोणी बी नसणार. तुम्ही नेहमी म्हणायचं ना की मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत राग आणून देते. तर आता तुम्हाला राग देणार बी कोणी नसणार. नाही करुणा, असे बोलू नकोस. मी तुझ्यावर कधीच नाही रागवणार. तू जसं सांगशील तसंच राहीन. बस तू मला सोडून नको जाऊस करुणा. नको जाऊ. बोललं तर मी कवाच सोडून दिलं होतं. तुम्ही कानपडीत मारण्यानं खूप लागत होतं मला, पण बोलायची हिंमत नव्हती. ते तर बेईमान रमानं मला माझ्या हक्कासाठी लढायला सांगितलं. मला हिंमत दिली म्हणून मरण्याच्या आधीच थोडंसं लढून घेतलं. पण खरं सांगू तर चांगलंच केलं. नाहीतर मेल्यावर बी मला हेच वाटलं असतं की कानपडात मारणं तुमचा अधिकार होता आणि कानपडीत खाणं माझं कर्तव्य. आता कमीत कमी मला हे तर वाटतंय की मेल्यानंतर आता मला तुमची कानपडीत खावी लागणार नाही. नाही मारणार मी कानाखाली. चूक झाली माझ्याकडून करुणा. मी मर्द आहे तर मी स्वीकार नाही करू शकलो. हे भीम कायम बरोबर होता. मला कोणताही हक्क नाही की मी तुझ्यावर हात उचलू. आनंद पण बरोबर बोलत होता. जर मीच तुझी इज्जत नाही करणार तर कोण दुसरं काय करेल. मला माफ कर करुणा. मला माफ कर. मी तुझ्या समोर हात जोडतो. पुढे आपण एकदम चांगले राहूया. जसं भीम आनंद आपापल्या बायको सोबत राहतात अगदी तसंच.
पण तू परत ये, नको जाऊस मला सोडून. नाही, मला जावं लागेल. तुम्ही घरला जा. आता ती बाई बी तुमच्याकडे उधारीचे पैसे नाही मागणार. उधारी मी परत करेन करू ना, फक्त तू परत ये. नाही द्यायला लागणार उधारीचे पैसे. माफ कर मला करू ना, उधारीचे पैसे नाही द्यावे लागणार. मला माफ कर करू ना. नाही द्यायला लागणार उधारीचे पैसे. माफ कर मला, माफ कर मला. मला सोडून नको जाऊ, नको नाही द्यावे सोडून जाऊ. लागणार तुम्हाला उधारीचे पैसे. करुणा, करुणा तू बरी आहेस? करुणा बरी आहे? वहिनी तुम्ही बरे आहात? करुणा बरी आहे? करुणा उठ, करुणा, करुणा. नाही द्यावी लागणार तुम्हाला उधारी. आज माझ्या हातातून नाही वाचणार. दादा, इतका राग बरोबर नाहीये. आज बाळाने आपली सर्व सीमा पार केली आहे, त्याच्यामुळे सुनेचा जीव गेला आणि तू म्हणतेस की चांगलं नाहीये. करुणा, ताई तुम्ही ठीक आहे ना ताई? वय, मी बरी आहे. भीम, हिला लवकर दवाखान्यात घेऊन जाऊ. नाही दादा, याची काही गरज नाहीये. काय बोलतोस भीम? इश पिलं हिनं. आत्ता तिचा श्वास बंद झाला होता, बघितलंस ना तू? हा तर चमत्कार आहे की हिचा श्वास परत आला, पण पुढचा इलाज तर डॉक्टरच करेल ना. दादा, ताई बरे आहेत. ह्यांना डॉक्टरांची गरज नाहीये. रमा, हे काय बोलते तू? बाला अगदी बरोबर बोलतोय. हा, चला इस्पितळात जाऊया. चल. थांबा, मी तर विष प्यायले होते. मग मला काही झालं का नाही? मी 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 वाचले कशी? विष नव्हतंच याच्यात, फक्त झोप यायचे औषध मिसळले होते, ज्याच्यामुळे तू काही वेळासाठी गाढ झोपली होतीस. काय म्हणताय तुम्ही? हो, काय? बाबा, म्हणजे हे सर्व तुम्ही? नाही, मी नाही. हे सर्व भीमरावने केले आहे. जेव्हा भीमराव मला भेटायला आला, तेव्हा त्याने बालाच्या लावलेल्या पैजेविषयी मला सांगितले. आणि त्याने सांगितले की तुम्ही आमच्या चाळीत आला होतात आणि बाळादादावर ह्यामुळे चिडत होत्या की तो त्याच्या बायकोवर हात उचलतो, बरोबर ना? त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही पैस जिंकण्यामध्ये नक्की मदत करू शकाल. बघ, मला माझे पैसे पाहिजेत. ह्याने मला काय लेणे देणे? तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. हवं तर मी तुम्हाला ते लिहून देतो, पण एवढी माझी मदत करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा एकदा असंच रागात मी माझ्या आईला असंच उलटसुलट बोललो होतो आणि मग मी शाळेत गेलो. शाळेतून जेव्हा परतत होतो तेव्हा आई नव्हती. मी खूप शोधलं. शोधता शोधता रात्र झाली पण तरी आई नाही सापडली. मग जेव्हा मी रडायला लागलो तेव्हा माझे आई बाबा माझ्या समोर आले आणि त्यांनी समजावलं की आयुष्यात जे आपले माणसं असतात त्यांचा आदर करणं शिक. त्यानंतर माझ्या आईबाबांसोबत कधीही अमर्यादित व्यवहार नाही केला. मला असं वाटतं की अशाच प्रकारे आपण बाळादादाला समजावून सांगण्याची गरज आहे, म्हणजे त्याला त्याच्या चुकांची जाणीव होईल. मी समजले. आता ऐक, आपल्याला काय करायचे आहे. भीमने मनाई केली होती की विषाची गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही, कारण की भीम बाळाला दुखी नाही पाहू शकत. पण मीच हट्ट करून भीमला मनवले
की बस हा एकच मार्ग आहे आणि मार्ग काम केला